नमस्कार मित्रांनो, एमपीएससी मेड इझी या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी अर्जुन शेलार आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा तसेच संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षेसाठी आपण महत्त्वाच्या चालू घडामोडींच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. महत्त्वाचे करंट अफेअर्स डिस्कस करत असताना सर्वात पहिल्यांदा आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023, त्यानंतर 2022, त्यानंतर 2021 आणि त्यानंतर 2020 अशा 4 वर्षाच्या 4 प्रश्नपत्रिकांचे आपण काय केलेले आहे, डिटेलमध्ये अनालिसिस केलेलं आहे. हे चालू घडामोडींचं अनालिसिस करत असताना आपल्याला वेगवेगळे लिंकेजेस लक्षात आले, वेगवेगळे क्ल्यूज लक्षात आले, वेगवेगळे लॉजिक्स अप्रोच पण लक्षात आला. आपण हे 4 व्हिडिओज पाहिले नसतील तर नक्की ते पहिल्यांदा आपण पाहावेत. आपल्याला खूप चांगले इनपुट्स त्यातून नक्कीच मिळतील. ठीक आहे, 2023, 22, 21 आणि 20 अशा 4 प्रश्नपत्रिकांमधील चालू घडामोडींचं अनालिसिस करत असताना सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष असा आपल्या लक्षात आला की चालू घडामोडीच्या एकूण 15 प्रश्नांपैकी सरासरी 11 प्रश्न हे वन लाईनरच असतात, बरोबर. आणि त्याच अनुषंगाने आपण आता हे महत्त्वाचे वन लाईनर्स आणि तसेच काही मल्टिपल स्टेटमेंटच्या स्वरूपातले क्वेश्चन जे असतील ते आपण आता डिस्कस करायला सुरुवात करणार आहोत. हे वन लाईनर डिस्कस करत असताना जवळजवळ आपण 2000 महत्त्वाचे एक्झाम ओरिएंटेड वन लाईनर डिस्कस करणार आहोत, बरोबर. आता बघा मित्रांनो, दररोज आपण काय करणार आहोत, सरासरी 25 मिनिटाचे छोटे छोटे व्हिडिओ लेक्चर्स अपलोड करणार आहोत. अर्थातच 1.5x स्पीडने ते तुम्हाला पाहता येईल, जेणेकरून कमी वेळात पण ते तुमचे पाहून होतील. हे व्हिडिओज अपलोड करत असताना साधारणतः आपण एक 35 ते 40 दिवसासाठी हा उपक्रम आपल्या युट्यूब चॅनेलवरती सुरू ठेवणार आहोत. 35-40 दिवसात महत्त्वाचे 2000 आपले वन लाईनर यातून नक्कीच कम्प्लीट होतील आणि परीक्षेमध्ये चांगलं आउटपुट आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे, आता ह्या लेक्चर्स संबंधीचे आपण काय करणार आहोत, पीडीएफ नोट्स शेअर करणार आहोत. ह्या पीडीएफ नोट्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती शेअर केलेल्या आहेत. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. एमपीएससी मेड इझी ऑफिशियल हा आपला टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन करा, त्यावरती तुम्हाला पीडीएफ नोट्स नक्कीच मिळतील. आजच्या लेक्चरमध्ये आपण पीडीएफ क्रमांक 1, बरोबर, पीडीएफ नंबर 1 पासून सुरुवात करणार आहोत. पहिल्या क्रमांकाची पीडीएफ डिस्कस करायला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, सुरुवात करूयात आपण आपल्या लेक्चरला. महत्त्वाचे करंट अफेअर्स आपण अभ्यासायला सुरुवात करूयात. पहा मित्रांनो, सर्वात महत्त्वाची सूचना आता अशी आहे, ह्या करंट अफेअर्सच्या नोट्समध्ये साधारणतः नोट्सची रचना अशी आहे की यामध्ये मी बऱ्याचशा ब्लँक स्पेसेस ठेवलेल्या आहेत. आपण काय करणार आहोत, ह्या ब्लँक स्पेसेस लेक्चर ऐकता ऐकता फिलअप करणार आहोत. ठीक आहे, जेणेकरून काय होईल, करंट अफेअर्सचा अभ्यास करत असताना बघा, पहिल्यांदा मी इंग्लिशमधून एखादी महत्त्वाची इव्हेंट वाचून दाखवेल, त्यानंतर ती आपण मराठीमध्ये डिस्कस करणार आहोत आणि हे डिस्कस केल्यानंतर आपण ते आपल्या नोट्समध्ये फिलअप करणार आहोत. म्हणजे ॲट अ टाइम आपली 3 वेळा एका करंट इव्हेंटची काय होते, रिव्हिजन होते. आणि त्यानंतर सगळे लेक्चर्स वगैरे पाहून झाल्यानंतर लास्ट शेवटची रिव्हिजन, चौथी रिव्हिजन तुमची होईलच. म्हणजे एक करंट इव्हेंट आपला 4 वेळा वाचून होणार आहे. त्यामुळं आपलं परफेक्शन येईल नक्कीच आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन डील करता येईल. ठीक आहे, सुरुवात करूयात आपण लेक्चर्सला. बघा, आता बघा आजच्या लेक्चर्समध्ये बघा, ह्या पीडीएफ क्रमांक 1, पीडीएफ नंबर 1 आपण डिस्कस करायला सुरुवात करत असताना पहिल्यांदा काय करूयात, आजच्या लेक्चरमध्ये महत्त्वाचे इव्हेंट पहिल्यांदा डिस्कस करूयात, बरोबर. बघा, 8व्या क्रमांकाचा इव्हेंट असा आहे बघा, पहिल्याच पेजवरती फर्स्ट RRTS. आता हे इंग्लिशमधूनच लक्षात ठेवायचं, इंग्लिशमधूनच आपल्याला काही गोष्टी वाचायच्यात, काही गोष्टी या मराठीतच वाचायच्यात, बरोबर. आता बघा, RRTSचा लॉंग फॉर्म काय, RRTS फॉर रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम. बघा, रेल्वे सेवेशी, बरोबर, रेल्वे सर्व्हिसशी संबंधित न्यूज आहे. रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम, बरोबर, भारताची अशी पहिलीच रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम आहे. म्हणजे त्याला आपण भारतीय प्रादेशिक रेल्वे, त्याला काय म्हणूयात आपण, वेगवान संक्रमण प्रणाली असं आपण म्हणूयात. रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम RRTS, इंडियाज फर्स्ट RRTS ऑफ इंडिया कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली किंवा त्याचं नाव पहिल्यांदा आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. फर्स्ट RRTS ऑफ इंडिया म्हटलं तर त्याचं नाव आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे, ते म्हणजे नमो भारत. आले लक्षामध्ये, फर्स्ट RRTS ऑफ इंडिया काय नाव आहे त्याचं, नमो भारत. आता असा प्रश्न विचारला जाऊ शकेल की ही नमो भारत जी ट्रेन आहे किंवा ही फर्स्ट RRTS सिस्टीम जी आहे, रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम, ही नमो भारत कोणत्या 2 ठिकाणांच्या दरम्यान सुरू करण्यात आलेली आहे. तर आपल्याला लगेच उत्तर देता आलं पाहिजे, दिल्ली ते मिरत, दिल्ली ते मिरत किंवा मेरठ व्हाया गाझियाबाद. ठीक आहे, गाझियाबाद मार्गे मेरठ पर्यंत, दिल्ली ते मेरठ पर्यंत ही फर्स्ट RRTS सुरू करण्यात आलेली आहे. रॅपिड एक्स ट्रेन असंही तिला म्हटलं जातं. ह्या रॅपिड एक्स ट्रेनचंच नवीन नाव म्हणजे नमो भारत. आले लक्षामध्ये, महत्वाची न्यूज आहे आजच्या लेक्चरमधली ही पहिल्यांदा आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे, बरोबर. नंतर आपण पाहूयात बघा, महत्वाची एक युद्ध नौका आहे
नेव्हल वॉरशिप आहे, युद्धनौका नेव्हल वॉरशिप. इंडियाज फर्स्ट नेव्हल ॲसेट, भारताची अशी पहिली युद्धनौका आहे की जिचं नाव एका शहरावरून देण्यात आलेलं आहे. म्हणजे एखाद्या शहरावरून एखाद्या युद्धनौकेला नाव देण्याची ही पहिलीच वेळ आहे. मग त्या युद्धनौकेचं नाव आपल्याला विचारलं जाईल. पर्याय देताना वेगवेगळ्या शहरांची नावं दिली जातील, कन्फ्यूज केलं जाईल. तर आपल्याला नाव परफेक्ट माहीत पाहिजे. ते म्हणजे इंडियन नेव्हल शिप INS इम्फाळ. काय नाव आहे त्या नेव्हल शिपचं? INS इम्फाळ. इंडियाज फर्स्ट नेव्हल वॉरशिप नेम्ड आफ्टर अ सिटी. आणि अर्थातच हे नॉर्थ ईस्ट इंडिया, ईशान्य भारतातलं शहर आहे इम्फाळ. इम्फाळ हे शहर आपल्या सर्वांना माहीत असेल. मणिपूर या शहराची राजधानी म्हणजे काय? इम्फाळ. इम्फाळ या शहराचं नाव त्या युद्धनौकेला देण्यात आलेलं आहे. आता ह्या युद्धनौकेचा प्रकार आपल्याला विचारला जाऊ शकतो एक्झाममध्ये. स्टेटमेंटच्या स्वरूपात आपल्याला 3-4 स्टेटमेंट दिले जातील. एक तर पहिलं नाव काय आहे त्याचं, INS इम्फाळ हे स्टेटमेंट दिलं जाईल. दुसरं स्टेटमेंट असं असेल की त्याचा प्रकार विचारण्यात येईल. इट्स म्हणजे INS इम्फाळ इज अ काइंड ऑफ डिस्ट्रॉयर. डिस्ट्रॉयरला मराठीत आपण विनाशिका असा शब्द वापरतो, विनाशिका. बरोबर. विनाशिका आहे म्हणजे काय? आपण सर्वांना माहित असेल, क्षेपणास्त्र असतील, मिसाईल जे असतील, ते मिसाईल डिस्ट्रॉय करण्यासाठी ही नेव्हल वॉरशिप वापरली जाते, INS इम्फाळ. डिस्ट्रॉयर, विनाशिका हा प्रकार आहे त्याचा. बघा खाली मी लिहिलेलं आहे, स्टेल्थ गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर हा त्याचा प्रकार आहे. पुढं स्टेटमेंट असं आपल्याला दिलं जाईल की कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत, कोणत्या प्रकल्पांतर्गत INS इम्फाळची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर प्रोजेक्ट 15B अंतर्गत, बघा पुन्हा एकदा सांगतो, प्रोजेक्ट 15B अंतर्गत INS इम्फाळची निर्मिती करण्यात आलेली आहे. मग प्रोजेक्ट 15B अंतर्गत निर्माण करण्यात आलेली कितवी वॉरशिप आहे? तर ही तिसरी आहे, थर्ड शिप आहे. बरोबर. इंडियन नेव्हल शिप INS इम्फाळ इज अ थर्ड टाइप ऑफ डिस्ट्रॉयर अंडर द प्रोजेक्ट 15B. प्रोजेक्ट 15B अंतर्गत सुरू झालेली तिसरी ही शिप आहे, नेव्हल वॉरशिप आहे INS इम्फाळ. हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. आता एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य ह्या नेव्हल वॉरशिपचं, ही नेव्हल वॉरशिप वरती पहिल्यांदाच अशी एक, बघा ही वॉरशिप अशी आहे, इंडियाज फर्स्ट नेव्हल वॉरशिप टू बी कमिशन विथ अकोमोडेशन फॅसिलिटीज फॉर वुमन ऑफिसर्स. म्हणजे ज्या स्त्री अधिकारी ज्या आहेत नेव्हल आपल्या नौदलामधल्या, त्यांच्यासाठी अकोमोडेशनची फॅसिलिटी ह्या नेव्हल वॉरशिपवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सेलर्स असतील, नाविक असतील किंवा महिला अधिकारी असतील, त्यांच्यासाठी अकोमोडेशनची फॅसिलिटी ह्या नेव्हल वॉरशिपवरती सुरू करण्यात आलेली आहे. हे लक्षात राहा. सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट जे की आपल्याला एक्झामला विचारलं जाऊ शकतं, INS इम्फाळची निर्मिती कोणामार्फत केली असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. INS इम्फाळची निर्मिती तर चुकून कोची शिपयार्ड लिमिटेड असं उत्तर दिलं जाईल. तर त्याच्याऐवजी लक्षात ठेवायचं महाराष्ट्रातलं माझगाव डॉकयार्ड किंवा माझगाव डॉक शिपयार्ड लिमिटेड. बरोबर. माझगाव डॉक शिपयार्ड लिमिटेड. बरोबर. ही जी कंपनी आहे माझगाव डॉक शिपयार्ड लिमिटेड, ह्या कंपनी मार्फत याची निर्मिती करण्यात आलेली आहे INS इम्फाळची. हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. आता बघा पुढची महत्वाची न्यूज अशी आहे, बघा आपण मगाशीच म्हटल्याप्रमाणे, बरोबर, पहिल्याच पेजवरती आहोत आपण, नमो भारत असं लिहिलेलं आहे. नमो भारत काय आहे? तर इंडियाज फर्स्ट रिजनल रॅपिड ट्रान्झिशन सिस्टीम. बघा म्हणजे RRTS काय आहे? RRTS ला नाव काय देण्यात आले असाही प्रश्न विचारला जाईल, किंवा नमो भारत हा कसला प्रकार आहे हे पण विचारलं जाईल. बरोबर. रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम असं लक्षात राहू द्या. मग आपण सर्वांना माहिती आहे नमो भारत कुठल्या ठिकाणी सुरुवात करण्यात आली? दिल्ली ते, कोणत्या 2 ठिकाणी दरम्यान सुरू करण्यात आली? दिल्ली ते मिरत. आपल्या सर्वांना माहिती आहे दिल्ली ते मिरत दरम्यान सुरू करण्यात आलेली आहे नमो भारत. ठीक आहे. बघा पुढची न्यूज अशी आहे, बघा बघा पहिल्याच पेजवरती पाहतोय आपण. बघा चौथी न्यूज अशी आहे, पीस समिट. बरोबर. त्याला मराठीत आपण शांतता शिखर परिषद म्हणूया. बरोबर. शांतता शिखर परिषद. आता आपण सर्वांना माहित असेल इस्रायल पॅलेस्टाईनचा संघर्ष आपण सर्वांना परिचित आहे, आणि सध्या मोठ्या प्रमाणात तिथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे इस्रायल पॅलेस्टाईन, स्पेशली गाझा स्ट्रिपच्या एरियामध्ये. बरोबर. इस्रायल पॅलेस्टाईन कन्फ्लिक्ट सुरू असताना त्या पार्श्वभूमीवरती एक शांतता शिखर परिषद, त्याला इंग्लिशमध्ये पीस समिट असं म्हटलं गेलेलं आहे, ही पीस समिट आयोजित करण्यात आली होती. तर ती पीस समिट कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर इजिप्तमध्ये, आपण सर्वांना माहित असेल, बघा गाझापट्टीला लागूनच गाझापट्टीशी बॉर्डर शेअर करणारा इजिप्त हा देश आपण सर्वांना माहित असेल. इजिप्तची राजधानी आपण सर्वांना परिचित असेल जिओग्राफीचा अभ्यास करत असताना, किंवा वर्षभर न्यूजपेपरमध्ये आपल्याला माहित असते कैरो या ठिकाणी, इजिप्त या ठिकाणी ही पीस समिट आयोजित करण्यात आली होती. एवढं फक्त आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. बघा आता आपण सर्वांना माहित असेल राज्यसेवेमध्ये लष्करी सरावांवरती प्रश्न विचारले जातात, एक्सरसाइज. बरोबर.
मिलिटरी एक्सरसाइज वरती प्रश्न विचारले जातात, लष्करी सरावावरती प्रश्न विचारले जातात. आता एक लष्करी सराव आहे, त्याचं नाव आहे हरिमाऊ शक्ती 2023. हरिमाऊ हरिमाऊ माऊ म्हटलं की मलेशिया लक्षात ठेवायचा. माऊवरून मलेशिया लक्षात ठेवा. चुकून म्यानमार लिहिलं जाईल, म्यानमार नका घेऊ, मलेशिया घ्या. हरिमाऊ शक्ती मलेशिया. आलं लक्षात. इंडिया आणि मलेशिया दरम्यानचा हा संयुक्त लष्करी सराव आहे, एक्सरसाइज हरिमाऊ शक्ती. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. ठीक आहे, बघा एक्सप्रेसवे आपल्याला हायवेशी संबंधित वाटू शकतं, पण एक्सप्रेसवे हा काय प्रकार आहे हा आपण लक्षात घेऊयात. एक्सप्रेसवे हा काय प्रकार आहे तर बघा, एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे एक्सप्रेसवे नावाचा. डिजिटल प्लॅटफॉर्म आहे एक्सप्रेसवे नावाचा. त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बँकिंग सर्व्हिसेस पुरवल्या जातात. बघा, पहिला प्रश्न असा तयार होतो की एक्सप्रेसवे हा काय आहे तर डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. कशासाठी तर बँकिंग सर्व्हिस देण्यासाठी. बरोबर, बँकिंग सेवा देण्यासाठीचा हा प्लॅटफॉर्म आहे एक्सप्रेसवे. मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की हा एक्सप्रेसवे हा डिजिटल प्लॅटफॉर्म जो की बँकिंग सर्व्हिसेस ऑफर करतो, ह्या बँकिंग सर्व्हिस देण्यासाठीचा हा डिजिटल प्लॅटफॉर्म एक्सप्रेसवे हा कोणत्या बँकेमार्फत सुरू करण्यात आलाय असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर उत्तर सोपं आहे बघा, HDFC बँक. HDFC बँकेमार्फत हा एक्सप्रेसवे डिजिटल प्लॅटफॉर्म बँकिंग सर्व्हिसचा सुरू करण्यात आलेला आहे. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात राहू द्या. ठीक आहे, बघा पुढे बघा, एक महत्वाचा पुरस्कार आहे सखारव प्राइज किंवा सखारव पुरस्कार असं मराठीत त्याला म्हणूयात. सखारव पुरस्कार हा कोणामार्फत सुरू केलाय? सगळ्यात महत्वाचा, हा पुरस्कार कशासाठी दिला जातो तर फ्रीडम ऑफ थॉट, विचार स्वातंत्र्यासाठी. फ्रीडम ऑफ थॉट, विचार स्वातंत्र्यासाठी दिला जाणारा सखारव प्राइज किंवा सखारव पुरस्कार कोणामार्फत दिला जातो असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये. तर लक्षात ठेवायचं, युरोपियन युनियन ही संघटना आपण सर्वांना माहिती असेल. युरोपियन युनियन ही संघटना युरोपमधील 27 देशांची ही संघटना आहे. युरोपियन युनियन मार्फत सखारव प्राइज फॉर फ्रीडम ऑफ थॉट हा पुरस्कार दिला जातो. या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बरोबर, इथं चुकून असं विचारलं जाऊ शकतं फक्त की सखारव प्राइज हा पुरस्कार कोणामार्फत दिला जातो, पण एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन आपल्याला माहित असावी. चुकून जर विचारलं गेलं तर तो पुरस्कार कोणाला देण्यात आलाय सध्या. बरोबर, तर ते नाव आहे बघा, इराणच्या एक व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे महासा अमिनी. बरोबर, महासा अमिनी यांना तो सखारव प्राइज फॉर फ्रीडम ऑफ थॉट देण्यात आलेला आहे. इराणमधील नागरिक आहेत त्या महासा अमिनी, त्यांना हा सखारव प्राइज फॉर फ्रीडम ऑफ थॉट देण्यात आलेला आहे. या ठिकाणी लक्षात राहू द्या. ठीक आहे, बघा आता सगळ्यात महत्वाचं बघा, FII चा लॉंग फॉर्म काय? फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह. आता त्याला मराठीत भाषांतर केलं तर बऱ्याचदा बघा भाषांतर आपलं परफेक्ट होऊ शकत नाही. फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह म्हटलं तर भविष्य गुंतवणूक पुढाकार असं त्याचं मराठीत ट्रान्सलेशन होऊ शकतं. भविष्य गुंतवणूक पुढाकार. बरोबर, फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह FII. गुंतवणूक इन्व्हेस्टमेंटशी संबंधित हा इनिशिएटिव्ह आहे, एवढं लक्षात राहू द्या. फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह FII 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता असा ऑनलाईनर विचारला जाऊ शकतो. तर सौदी अरेबिया हा देश आपण सर्वांना माहित असेल. सौदी अरेबिया पेनिन्सुला. बरोबर, सौदी अरेबियाची राजधानी रियाद. सौदी अरेबिया हा देश आपण सर्वांना माहित असेल. एका बाजूनी पर्शियाचं आखात आहे आणि दुसऱ्या बाजूनी तांबडा समुद्र आहे. त्याच्यामध्ये सौदी अरेबिया हा देश आहे. बरोबर, सौदी अरेबियाची राजधानी रियाद या ठिकाणी हा फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह आयोजित करण्यात आला होता. ठीक आहे, चालेल. बघा आता फ्रँक रुबियो नावाची एक व्यक्ती आहे, ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असा प्रश्न चुकून विचारला जाऊ शकतो. मी चुकून असं का म्हणतो तर बघा त्याचं इम्पॉर्टन्स कमी आहे, कारण एकतर वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे असं काही केलेलं नाहीये त्यांनी US मधलं रेकॉर्ड केले. अमेरिकेचे नागरिक आहेत, अमेरिकेत एक रेकॉर्ड त्यांनी सेट केलेले आहे. अमेरिकाचं रेकॉर्ड सेट केलेले आहे फ्रँक रुबियो. त्यांनी US रेकॉर्ड सेट केले कशासाठी तर लॉंगेस्ट स्पेस फ्लाईट म्हणजे अंतराळात सर्वात जास्त काळ दीर्घकाळ प्रवास करणं किंवा वास्तव्य करण्याचा विक्रम अर्थातच USच्या व्यक्तीने केलेला हा विक्रम आहे. तो म्हणजे फ्रँक रुबियो. म्हणजेच ते कोण आहेत तर अंतराळवीर आहेत. अंतराळवीरला आपण इंग्लिशमध्ये ॲस्ट्रोनॉट असं म्हणतो. बरोबर, ॲस्ट्रोनॉट आहेत, अंतराळवीर आहेत कोण? फ्रँक रुबियो. बस एवढंच आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. पुढे बघा, युनियन टेक्सटाईल मिनिस्ट्री. मराठीत असं बोललं गेलं तर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय. युनियन टेक्सटाईल मिनिस्ट्री, टेक्सटाईल वस्त्र आपण सर्वांना माहिती आहे. ह्या केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाअंतर्गत एक कॉटनचा प्रकार लॉन्च करण्यात आलेला आहे. कॉटन, कापूस आपण सर्वांना माहित असेल. कापसाचा एक प्रकार लॉन्च करण्यात आलेला आहे युनियन टेक्सटाईल मिनिस्ट्रीच्या अंतर्गत.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत. त्याचं नाव विचारलं जाऊ शकतं. सोपं नाव आहे कस्तुरी कॉटन. बरोबर, कस्तुरी कॉटन असं त्याचं नाव आहे. कस्तुरी कॉटन इज अ काइंड ऑफ कॉटन लॉन्च्ड बाय युनियन टेक्सटाईल मिनिस्ट्री. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे फक्त. बघा एक आहे पुढे फ्रँकफर्ट बुक फेअर. कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला, कोणत्या देशात? बुक फेअर, पुस्तक प्रदर्शन, मराठीत आपण त्याला पुस्तक प्रदर्शन म्हणतो, बुक फेअर किंवा पुस्तक महोत्सव असंही म्हणूयात. फ्रँकफर्ट हे शहर कुठं आहे तर आपण सर्वांना माहित असेल जर्मनी ह्या देशामध्ये आहे. माहीत नसेल तर आपल्याला आता माहीत करून घ्यावं लागेल. जर्मनी ह्या देशामध्ये एक फ्रँकफर्ट नावाचं शहर आहे. तिथे हा पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. एवढं फक्त जस्ट लक्षात राहू द्या, फ्रँकफर्ट. ठीक आहे, पुढे आपण पाहूयात. बघा प्रोजेक्ट उद्भव. हा प्रोजेक्ट उद्भव काय आहे तर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, संरक्षण मंत्रालय. ठीक आहे, संरक्षण मंत्रालय, केंद्रीय संरक्षण मंत्रालय किंवा डिफेन्स मिनिस्ट्री असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण सर्वांना माहित आहे. डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत प्रोजेक्ट उद्भव सुरू करण्यात आला. एवढं फक्त आपल्याला लक्षात राहू द्या, लेस इम्पॉर्टंट आहे. पण विचारलं तर चुकून आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे की प्रोजेक्ट उद्भव कोणत्या मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आला तर संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू करण्यात आला. बरोबर. इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिवलच्या दरम्यान संरक्षण मंत्रालयाअंतर्गत इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता. त्या ठिकाणी हा प्रोजेक्ट उद्भव प्रकल्प सुरू करण्यात आला. एवढं आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, बघा आता एक आपण सर्वांना माहिती आहे, मगाशीच आपण पाहिलं की इस्रायल पॅलेस्टाईनचा संघर्ष चर्चेत आहे. मग इस्रायल पॅलेस्टाईनच्या संघर्षाच्या अनुषंगाने एक चर्च न्यूजमध्ये आहे किंवा चर्चेत आहे. चर्च सर्वांना माहिती असेल, ख्रिश्चनांचं प्रार्थना स्थळ चर्च. एक चर्चचं नाव आहे, त्या चर्चचं नाव आहे सेंट पोर्फिरियस. सेंट पोर्फिरियस कोणत्या ठिकाणी आहे तर गाझा स्ट्रीप, गाझा पट्टी. बरोबर, गाझा पट्टी आपण सर्वांना माहित असेल, पॅलेस्टाईन इस्रायलमध्ये गाझा पट्टी, चर्च ऑफ सेंट पोर्फिरियस त्या ठिकाणी आहे. एवढं लक्षात राहू द्या. एक्सरसाइज प्रस्थान एक लष्करी सराव आहे, एक मिलिटरी एक्सरसाइज आहे, त्याचं नाव आहे एक्सरसाइज प्रस्थान. तर कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला तर शहराचं नाव चुकून माहीत असणं अपेक्षित आहे, काकीनाडा. काकीनाडा आंध्र प्रदेश मधलं शहर आहे. काकीनाडा या ठिकाणी आपण असं लक्षात ठेवू शकतो की आपण काकीनाडाला प्रस्थान केलं. एक्सरसाइज प्रस्थान काकीनाडा, एवढं फक्त आपल्याला लक्षात राहू द्या, वन लाईनर. ठीक आहे, बघा पुढे पाहूयात आपण. बघा आता सेकंड पेज वरती येऊयात आपण. बघा सेकंड पेज वरती सर बॉबी चार्ल्टन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे, स्पेशली फुटबॉल. ठीक आहे, फुटबॉलशी संबंधित हे व्यक्तिमत्व आहे. क्रीडा क्षेत्र, स्पोर्ट्स क्षेत्राशी संबंधित व्यक्ती आहे सर बॉबी चार्ल्टन. एवढं लक्षात राहू द्या. मँचेस्टर युनायटेड हा फुटबॉल क्लब, प्रसिद्ध फुटबॉल क्लब आपण सर्वांना वृत्तपत्रात ऐकण्यात येतो, वाचण्यात येतो किंवा न्यूज चॅनेलवरती आपण ऐकतो. मँचेस्टर युनायटेड हा फुटबॉल क्लब आहे. फुटबॉल ह्या क्रीडा क्षेत्राशी संबंधित कोण आहेत तर सर बॉबी चार्ल्टन. बस एवढंच वन लाईनर या ठिकाणी महत्वाचं आहे. पुढे बघा, आता सगळ्यात महत्वाचं वन डे इंटरनॅशनल. बरोबर, एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा आपण सर्वांना माहिती असेल. आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटमध्ये, आंतरराष्ट्रीय वन डे इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक वेगवान 2000 धावा करण्याचा विक्रम कोणी केलाय तर एक भारतीय फलंदाज आहे, इंडियन बॅट्समन आहे. फास्टेस्ट बॅटर टू रीच 2000 रन्स इन वन डे इंटरनॅशनल असा विक्रम आपल्या नावे केला. भारतीय फलंदाज आहे आणि त्याचं नाव आहे बघा शुभमन गिल. शुभमन गिलने हा विक्रम केलेला आहे. आपण सर्वांना माहिती असेल 2011 मध्ये साऊथ आफ्रिकेचा फलंदाज हाशिम आमलाने 2011 मध्ये 40 डावांमध्ये 2000 रन पूर्ण करण्याचा विक्रम केला होता. पण आता सर्वाधिक वेगवान हा विक्रम आपल्या नावे कोणी केलेला आहे 38 डावांमध्येच कोणी केला तर शुभमन गिलने हा विक्रम आपल्या नावे केलेला आहे. 38 डावांमध्येच त्याने 2000 धावा पूर्ण केलेल्या आहेत एक दिवसीय क्रिकेटमध्ये. या ठिकाणी आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, पुढची न्यूज बघा. बिशन सिंग बेदींचं निधन झालेलं आपण सर्वांना माहित असेल. बिशन सिंग बेदी कोण आहेत? बिशन सिंग बेदी कोण आहेत तर क्रिकेटर होते. ते कोण? क्रिकेटर होते म्हणजे कोण? लेफ्ट आर्म स्पिनर होते. बरोबर, लेफ्ट आर्म स्पिनर होते म्हणजे फिरकी गोलंदाज होते, डावखुरे फिरकी गोलंदाज बिशन सिंग बेदी. वैशिष्ट्य म्हणजे भारतीय टीमचे कॅप्टन पण होते ते बिशन सिंग बेदी. एवढं आपल्याला या ठिकाणी माहीत असू द्या. बिशन सिंग बेदी क्रिकेटशी संबंधित व्यक्तिमत्व आहे, कॅप्टन ऑफ इंडियन क्रिकेट टीम, लेफ्ट आर्म स्पिनर आणि यांनी
एकाच डावात 10 विकेट घेण्याचा विक्रम पण केला होता बिशन सिंग बेरी यांनी. एकाच डावामध्ये 10 विकेट, म्हणजे सर्व विकेट आपल्या नावे. 10 फलंदाज बाद केले होते एकाच डावामध्ये बिशन सिंग बेरी यांनी. आले लक्षामध्ये. पुढे बघा, एका डावात 5 विकेट घेण्याचा विक्रम असा 2 वेळा केलेला आहे. 5 विकेट्स हॉल इन वर्ल्ड कप. बरोबर, वर्ल्ड कप मध्ये, एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप झाला, आपण सर्वांना माहिती असेल ऑक्टोबरमध्ये. एक दिवसीय वर्ल्ड कप मध्ये 2 वेळा 5 विकेट घेण्याचा विक्रम एका इंडियन बॉलरने केलेला आहे. फर्स्ट इंडियन बॉलर आहे, असा पहिलाच इंडियन गोलंदाज आहे. त्या गोलंदाजाचं नाव आहे मोहम्मद शमी. लक्षात राहू द्या, सर्वांच्या परिचयाचा गोलंदाज आहे मोहम्मद शमी. आपल्या मोहम्मद शमीने काय केलं तर 2 वेळा 5 विकेट घेतल्या वर्ल्ड कप मध्ये. एवढं या ठिकाणी महत्वाचं लक्षात राहू द्या. बघा, आता पुढची न्यूज अशी आहे. बघा, सेकंड पेज वरती आपण पाहूयात. 54वा इफ्फी 16. इफ्फी आपण सर्वांना माहित असेल, त्याचा लॉंग फॉर्म इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया. भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे हा, इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, इफ्फी. असा प्रश्न विचारला जाईल, 54वा इफ्फी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता, तर गोव्यामध्ये आयोजित करण्यात आला होता. हे आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. इफ्फी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला, तर गोव्याला आयोजित करण्यात आला. बरोबर, 20 ते 28 नोव्हेंबर 2023. 20 ते 28 नोव्हेंबर 2023. माहित पाहिजे स्थळ आपल्याला या ठिकाणी, गोव्यामध्ये 54वा इफ्फी आयोजित करण्यात आला. तर सगळ्यात महत्वाची न्यूज म्हणजे ह्या इफ्फी सोहळ्यामध्ये सत्यजित रे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड, म्हणजे जीवन गौरव पुरस्कार. सत्यजित रे पुरस्काराचं नाव काय बघा, सत्यजित रे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड. हा कोणाला देण्यात आला, तर हॉलिवूडचे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत, त्यांचं नाव आहे मायकेल डग्लस. बरोबर, मायकेल डग्लस मराठीत लिहिलं तर मायकेल डग्लस. बरोबर, मायकेल डग्लस यांना सत्यजित रे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात आला. कुठे, तर इफ्फी मध्ये घोषित करण्यात आला. एवढं आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. बघा, आयरन स्टिंग म्युनिटेशन कोणाचं आहे, म्हणजे सरळ लक्षात राहू द्या फक्त. आयरनच्या आय वरून इस्रायल लक्षात ठेवा फक्त. इस्रायल. आयरन सॉर्ड असेल, ऑपरेशन आयरन सॉर्ड असेल, किंवा आयरन स्टिंग म्युनिटेशन असेल, तर हे इस्रायलशी संबंधित आहे. एवढं फक्त आपल्याला लक्षात राहू द्या. आता बघा, 2 महत्वाची चक्रीवादळ चर्चेत आहे सध्या, सायक्लॉन तेज आणि सायक्लॉन हॅमून. बघा, पुन्हा रिपीट करतो, सायक्लॉन तेज आणि सायक्लॉन हॅमून हे 2 महत्वाचे चक्रीवादळ. आपल्याला चक्रीवादळांवरती परीक्षेत प्रश्न विचारला जातो, हे आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. आणि हे चक्रीवादळ का महत्वाचे, तर हे ट्विन सायक्लोन आहे. ट्विन सायक्लोन म्हणजे काय, जे एकाच वेळी येतात, एका विशिष्ट प्रदेशात येतात, त्यांना ट्विन सायक्लोन म्हटलं जातं. तर सायक्लॉन तेज आणि सायक्लॉन हॅमून. बरोबर, आता सायक्लॉन तेज बंगालच्या उपसागरात, अरबी समुद्रात. बरोबर, आपण पाहिलं नकाशामध्ये डाव्या बाजूला, बरोबर, भारतीय द्वीपकल्पाच्या डाव्या बाजूला पाहिलं तर अरबी समुद्र आहे. बरोबर, उजवीकडे पाहिलं तर बंगालचा उपसागर आहे. बरोबर, सायक्लॉन तेज, चक्रीवादळ तेज अरबी समुद्रात तयार झालं, आणि सायक्लॉन हॅमून कुठे तयार झालं, तर बंगालच्या उपसागरात तयार झालं. हे लक्षात राहू द्या. मग सायक्लॉन तेज जे आहे अरबी समुद्रात तयार झालं, ते पुढे येमेन देशाला जाऊन धडकलं, तिकडे मिडल ईस्ट मध्ये. बरोबर, अरबी समुद्र तयार झालं, एवढं लक्षात राहू द्या सायक्लॉन तेज. आता सगळ्यात महत्वाची न्यूज म्हणजे काय, सायक्लॉन तेजचं नामकरण भारताने केले. लक्षात राहू द्या, सायक्लॉन तेज. बघा, भारत कसा आहे, तेजस्वी आहे. तेज, सायक्लॉन तेज भारताने नामकरण केलं. सायक्लॉन हॅमूनचं नामकरण इराण देशाने केलं. हे आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. सायक्लॉन हॅमून इराण, सायक्लॉन तेज भारत, एवढं लक्षात राहू द्या. सगळ्यात महत्वाची न्यूज आता बघा, स्नो लिओपार्ड्स इन इंडिया. स्नो लिओपार्ड्सला मराठीत आपण हिमबिबट्या म्हणतो, आपण सर्वांना माहित असेलच, हिमबिबट्या. बरोबर, वर स्नो लिओपार्ड्स पॉप्युलेशन असेसमेंट रिपोर्ट आलेला आहे, म्हणजे हिमबिबट्यांची थोडक्यात जनगणना, त्यांची काउंटिंग केलेलं आहे हिमबिबट्यांची. बरोबर, स्नो लिओपार्ड्स पॉप्युलेशन असेसमेंट रिपोर्ट नुकताच जाहीर करण्यात आला. हे स्नो लिओपार्ड्स किती आहे भारतामध्ये ह्या अहवालानुसार, तर बघा 718, 718. 7 + 1 = 8. 7 + 1 = 8. काहीतरी मी असं कॅल्क्युलेशन करतोय असेच विनाकारण, पण आकडा आपल्याला महत्वाचा माहित पाहिजे. 718. बरोबर, 718 स्नो लिओपार्ड्स आहेत. असा प्रश्न सगळ्यात महत्वाचा विचारला जाऊ शकतो की सगळ्यात जास्त स्नो लिओपार्ड कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत, तर लक्षात राहू द्या, लडाख ह्या केंद्रशासित प्रदेशात सर्वात जास्त स्नो लिओपार्ड्स आहेत. आपण सर्वांना माहित असेल, लडाख मधलं एकमेव
नॅशनल पार्क, राष्ट्रीय उद्यान, एकमेव नॅशनल पार्क हेमिस नॅशनल पार्क आपण सर्वांना परिचित असेलच. हेमिस नॅशनल पार्क हे कुठे आहे तर लडाखमध्ये आहे. लडाखमधलं हे हेमिस नॅशनल पार्क स्नो लिओपार्डसाठी ओळखलं जातं, हिमबिबट्यांसाठी ओळखलं जातं, या ठिकाणी लक्षात राहू द्या. आणि ह्याच लडाख ह्या केंद्रशासित प्रदेशामध्ये भारतातील सर्वात जास्त स्नो लिओपार्ड्स आढळतात. किती आहेत तर 718 पैकी 477, म्हणजे 2/3 स्नो लिओपार्ड्स एकट्या लडाखमध्ये आहेत, लक्षात राहू द्या. 718 पैकी 477 स्नो लिओपार्ड्स कुठे आहेत तर लडाखमध्ये. सरळ वन लाईनर विचारला जाईल की खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात सर्वात जास्त किंवा कोणत्या राज्यात सर्वात जास्त स्नो लिओपार्ड्स आढळतात तर लडाखमध्ये, लक्षात राहू द्या. लडाख नंतरनं बघा, लडाख नंतरनं कोणता नंबर येतो तर उत्तराखंडचा नंबर येतो. बरोबर, उत्तराखंडचा नंबर येतो. उत्तराखंड नंतर लगेच त्याच्याच वरती हिमाचल प्रदेश हे राज्य आपण सर्वांना माहित असेल. लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश हे सिक्वेन्स मध्ये 3 राज्य लक्षात राहू द्या. आले लक्षामध्ये? चालेल. आता बघा, एक लॉंग व्हॅली कॅल्डेरा चर्चेमध्ये आहेत, बातम्यांमध्ये आहे. कॅल्डेरा म्हणजे काय, भूगोलामध्ये आपण अभ्यासला असेल. कॅल्डेरा हा एक ज्वालामुखीशी संबंधित भूरूप आहे. ज्वालामुखीशी संबंधीचा प्रकार आहे. ज्वालामुखीमुळे निर्माण झालेला प्रदेश आहे, त्याला म्हटलं जातं कॅल्डेरा. खोलगट असा भाग असतो, विस्तृत असा मोठा कॅल्डेरा, ज्वालामुखीमुळे निर्माण झालेला खोलगट भाग कॅल्डेरा. अमेरिकेमधला एक कॅल्डेरा आहे, त्याचं नाव आहे लॉंग व्हॅली कॅल्डेरा. बरोबर. डिप्रेशन, खोलगट असा प्रदेश आहे, डिप्रेशनचा एरिया आहे लॉंग व्हॅली कॅल्डेरा. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कॅलिफोर्नियाच्या एरियामध्ये अमेरिकेत. बघा, स्टॅटिकचा पार्ट हा जिओग्राफीमधून येतो. लॉंग व्हॅली कॅल्डेरा ईस्टर्न सिएरा नेवाडा माउंटन रेंज जी आहे, सिएरा नेवाडा, बरोबर. उत्तर अमेरिका खंडात आपण सर्वांना माहित असेल रॉकी पर्वतरांगे. ह्या रॉकी पर्वतरांगेच्या पश्चिम भागामध्ये एक सिएरा नेवाडा नावाची छोटीशी पर्वतरांगे, सिएरा नेवाडा माउंटन कोणत्या ठिकाणी आहे तर अमेरिकेत आहे, लक्षात राहू द्या. या ठिकाणी हा लॉंग व्हॅली कॅल्डेरा फॉर्म झालेला आहे, हे एवढं आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. बघा, पुढे आहे पाब्लो पिकासो. पाब्लो पिकासो हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ते चित्रकार आहेत, पेंटर आहेत. चित्रकार, पेंटिंगशी रिलेटेड व्यक्तिमत्व आहे पाब्लो पिकासो, आपल्याला माहित असावं. म्हणजे सरळ आर्टिस्ट आहेत, एवढं आपण लक्षात ठेवू शकतो. कलाकार आहेत, आर्टिस्ट आहेत. कोणत्या देशाचे आहेत तर स्पेनचे आहेत. स्पेन देशाशी संबंधित आहे पाब्लो पिकासो. सगळ्यात महत्वाची न्यूज बघा, इंडियन आर्मीज फर्स्ट व्हर्टिकल वाईन टनेल. बरोबर, काय न्यूज आहे म्हणजे बघा, हिमाचल प्रदेशमध्ये स्पेशल फोर्सेस ट्रेनिंग स्कूल आहे. बघा, हिमाचल प्रदेशमध्ये मी काय सांगतो बघा, हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये स्पेशल फोर्सेस ट्रेनिंग स्कूल आहे. त्या ठिकाणी इंडियन आर्मीने पहिलाच व्हर्टिकल वाइंड टनेल सुरू केलेला आहे. टनेल म्हणजे बोगदा, आपण सर्वांना माहित असेल. तो कसा आहे, व्हर्टिकल स्वरूपाचा आहे, व्हर्टिकल उभा असा आहे. व्हर्टिकल वाईन टनेल, इंडियन आर्मीज फर्स्ट व्हर्टिकल वाईन टनेल. कुठे तर हिमाचल प्रदेशमध्ये बाकलो नावाचा प्रदेश आहे, त्या ठिकाणी स्पेशल फोर्सेस ट्रेनिंग स्कूल आहे. त्या ठिकाणी व्हर्टिकल वाईन टनेल सुरू करण्यात आला. इंडियन आर्मीचा हा पहिलाच व्हर्टिकल वाईन टनेल आहे हिमाचल प्रदेश मध्ये, एवढं आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. आले लक्षामध्ये? चालेल. पुढे आपण पाहूयात. बघा, विक्रम झालेला आहे, पहिला विक्रम झालेला आहे. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी मी सांगतोय असं की विक्रम झालाय, पहिला विक्रम झालाय. काय झालाय तर बघा, काय नाही, विक्रम 1 हे काय तर एका रॉकेटचं नाव आहे. बरोबर, विक्रम 1 काय आहे तर एका रॉकेटचं नाव आहे. बरोबर. लो अर्थ ऑर्बिट मध्ये, आता इंग्लिश मधूनच आपण ह्या ऑर्बिट लक्षात ठेवतो. लो अर्थ ऑर्बिट मध्ये सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठी, सॅटेलाइट डिलिव्हरी मिशन्स टू लो अर्थ ऑर्बिट साठी हे रॉकेट विकसित करण्यात आलेलं आहे. त्याचं नाव आहे विक्रम 1. मग आपल्याला सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की हे विक्रम 1 ची निर्मिती कोणी केलेली आहे. तर बघा, एक स्टार्टअप कंपनी आहे. बरोबर, त्या स्टार्टअप कंपनीचं नाव काय आहे बघा, त्या स्टार्टअप कंपनीचं नाव आहे स्कायरूट. बघा, स्कायरूट एरोस्पेस नावाची स्टार्टअप कंपनी आहे. इंडियन स्पेस स्टार्टअप कंपनी आहे स्कायरूट एरोस्पेस. ह्या स्कायरूट एरोस्पेसने ह्या विक्रम 1 ची निर्मिती केलेली आहे, हे आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. आले लक्षात? बघा, 5G तंत्रज्ञान आपण सर्वांना माहित असेल. यूज ऑफ 5G टेक्नॉलॉजी फॉर पोलीस ऍप्लिकेशन्स. बघा, महत्वाची न्यूज आहे. म्हणजे पोलीस प्रशासनामध्ये पोलिसांना आपली कार्य पार पडण्यासाठी 5G टेक्नॉलॉजीचा वापर करता येईल, 5G तंत्रज्ञानाचा वापर करता येईल, यासाठी एक राष्ट्रीय हॅकॅथॉन आयोजित करण्यात आली होती. नॅशनल हॅकॅथॉन फॉर यूज ऑफ 5G टेक्नॉलॉजी फॉर पोलीस ऍप्लिकेशन्स.
मग ह्या हॅकॅथॉनचं नाव आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्याचं नाव आहे विमर्श. काय नाव आहे? विमर्श 2023. विमर्श 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली असंही विचारलं जाईल, तर ते आहे नवी दिल्ली या ठिकाणी. बरोबर, नवी दिल्ली या ठिकाणी विमर्श 2023. बघा, पोलीस ऍप्लिकेशनसाठी 5G तंत्रज्ञानाचा उपयोग, ही हॅकॅथॉन कुठे आयोजित केली? तर नवी दिल्ली. त्याचं नाव काय? तर विमर्श 2023. बस एवढंच लक्षात ठेवायचं. मग अशीच चर्चा केल्याप्रमाणे पाब्लो पिकासो कोण आहेत? चित्रकार आहेत, पेंटर. कोणता देश? तर स्पेन देश. आपण पाहिलं होतं. आले लक्षामध्ये? सगळ्यात महत्वाची न्यूज बघा, सगळ्यात महत्वाची न्यूज, इंडियाज फर्स्ट नॅनो डीएपी प्लांट. आता डीएपी म्हणजे काय? डीएपीचा लॉंग फॉर्म पहिला आपल्याला माहित पाहिजे. डायअमिनो डायअमोनियम फॉस्फेट. आपण सर्वांना माहित असेल पिकांच्या वाढीसाठी नत्र नायट्रोजनची आवश्यकता असते. नायट्रोजन आणि फॉस्फेट महत्वाची मूलद्रव्य आहेत पिकांसाठी. मग हे डायअमिनो फॉस्फेट, हा नॅनो डायअमिनो फॉस्फेट प्लांट आहे. इंडियाचा पहिला लिक्विड. बघा, आता हे जे खत आहे किंवा जे फर्टिलायझर आहे, लिक्विड फॉर्म आहे, द्रव स्वरूपात आहे. बरोबर, नायट्रोजन फॉस्फेटचं हे डीएपी जे फर्टिलायझरचा प्रकार आहे, द्रव्य स्वरूपात. आणि अशा प्रकारचा इंडियाचा पहिला नॅनो डीएपी प्लांट किंवा प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलाय असं आपल्याला विचारलं जाईल. तर बघा, गुजरात हे राज्य आपण सर्वांना माहित असेल. गुजरातमध्येच गांधीनगर, गुजरातची राजधानी गांधीनगर. गांधीनगरच्या जवळ कलोल नावाचं ठिकाण आहे. या ठिकाणी हा इंडियाज फर्स्ट नॅनो डीएपी प्लांट सुरू करण्यात आलाय. एवढं लक्षात राहू द्या. बरोबर. बघा, आता बघा, आपल्या सर्वांना माहित असेल स्त्री सशक्तीकरण, वुमन, स्त्रियांविरोधात भेदभाव केला जातो, वुमन डिस्क्रिमिनेशन होतं. बरोबर. मग त्या विरोधात आवाज उठवण्यात आला. मोठ्या प्रमाणावरती संप आयोजित करण्यात आला. मॅसिव्ह स्ट्राईक्स ऑफ वुमन अगेन्स्ट वुमन डिस्क्रिमिनेशन. स्त्रियांविरोधाच्या भेदभावाविरोधात एक मोठ्या प्रमाणात मोठा संप आयोजित करण्यात आला. कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला असा प्रश्न विचारला जाईल. तर त्या देशाचं नाव आहे बघा, आईसलँड. बरोबर, स्कॅन्डिनेव्हियन कंट्री आहे आईसलँड नावाची. तेथील पंतप्रधान स्वतः सहभागी झाले होते या संपामध्ये. त्यामुळे ही न्यूज महत्वाची ठरते. बरोबर. मॅसिव्ह स्ट्राईक्स ऑफ वुमन अगेन्स्ट वुमेन डिस्क्रिमिनेशन. देश कुठला? तर आईसलँड. स्कॅन्डिनेव्हियन कंट्री आहे. हा कीवर्ड लक्षात राहू द्या, आईसलँड. बघा, आता पुढची न्यूज आहे बघा. आपण सर्वांना एक संस्था माहित असेल, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया, FSSAI. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया, इंग्लिश मधूनच लक्षात ठेवायचे. FSSAI ने असे निर्देश दिलेली आहे की फूड प्रोडक्ट जे असतात, खाद्यपदार्थ जे असतात, त्यांचे जे पॅकेट्स असतात ना, त्यावरती किंवा फूड प्रोडक्टसाठी QR कोड सुरू करा, जेणेकरून व्हिज्युअली डिसेबल्ड व्यक्ती ज्या आहेत, दृष्टीहीन व्यक्ती ज्या आहेत, त्यांना QR कोडच्या माध्यमातून इझिली आपल्याला हे करता येईल, इन्फॉर्मेशन मिळवता येईल, पेमेंट वगैरे करता येईल. मग फूड प्रोडक्ट्स वरती काय करा? QR कोड सुरू करा, असे निर्देश कोणी दिलेले आहेत? अर्थातच फूड प्रोडक्टशी संबंधित म्हणल्यावर ती संस्था कुठली असणार आहे? फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया असणार आहे. बरोबर, सोपी न्यूज आहे. बरोबर. पुढे पाहूयात बघा, वन डे इंटरनॅशनल एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये बघा, एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये सर्वात वेगवान फास्टेस्ट ODI 100, बरोबर, शतक केलेलं आहे. सर्वात वेगवान शतक कशामध्ये? वर्ल्ड कप मध्ये. वर्ल्ड कप मधलं सर्वात वेगवान शतकाचा रेकॉर्ड कोणी केला असेल तर आपण सर्वांना माहित असेल, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने 40 बॉल मध्येच सेंचुरी मारली होती वर्ल्ड कप मध्ये. आणि वर्ल्ड कप मध्ये सगळ्यात वेगवान अशी सेंचुरी करण्याचा विक्रम त्याच्या नावे आहे. अर्थातच संपूर्ण आंतरराष्ट्रीय खेळांचा जर विचार केला तर ही चौथी वेगवान सेंचुरी आहे, फास्टेस्ट सेंचुरी आहे, चौथं वेगवान शतक आहे. पण वर्ल्ड कपचा फक्त विचार केला तर मग पहिलंच आहे, फास्टेस्ट ODI वर्ल्ड कप 100 बाय ग्लेन मॅक्सवेल, 40 बॉल मध्ये केलेलं आहे. आले लक्षात? हे आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. बघा, सगळ्यात महत्वाचं, इंटरनॅशनल ट्रॅव्हल एक्झिबिशन एशिया. बरोबर, ट्रॅव्हल एक्झिबिशन, बरोबर, इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल एक्झिबिशन एशिया कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बरोबर. तर आपण सर्वांना माहित असेल, साऊथ ईस्ट कडे जर पाहिलं तर सिंगापूर नावाचा छोटासा देश आहे. सिंगापूर नावाचं छोटंसं शहर पण आहे, सिंगापूर सिटी. सिंगापूर मध्ये इंटरनॅशनल ट्रॅव्हल एक्झिबिशन एशिया आयोजित करण्यात आला होता. इंटरनॅशनल ट्रॅव्हल एक्झिबिशन एशिया. हा, तर सगळ्यात महत्वाची न्यूज बघा, युरोपियन युनियन, मगाशीच आपण चर्चा केली, युरोपियन युनियन युरोपमधील 27 देशांची संघटना आहे युरोपियन युनियन. बरोबर. ह्या युरोपियन युनियन आणि इंडियामध्ये संयुक्त नौदल सराव आयोजित करण्यात आला होता.
फर्स्ट पहिलाच हा होता बरं का, पहिलाच असल्यामुळे हा महत्वाचा ठरतो. फर्स्ट जॉईंट नेव्हल एक्सरसाइज बिटवीन युरोपियन युनियन आणि इंडिया. आता बघा, युरोप खंड, इंडिया कुठे आहे? इंडिया भारतामध्ये, इंडिया आशिया खंडात आहे. युरोपियन युनियन मधील हे देश युरोप खंडामधले आहेत. पण हा जो पहिला जॉईंट नेव्हल एक्सरसाइज आयोजित करण्यात आला होता ना, तो कुठं आयोजित करण्यात आला होता? गिनीच्या आखातात आयोजित करण्यात आला होता. गिनीच्या आखात, बरोबर. गल्फ ऑफ गिनिया आपण सर्वांना माहित असेल, आफ्रिका खंडाच्या पश्चिम दिशेला जर पाहिलं तर तुम्हाला अटलांटिक समुद्रामध्ये गल्फ ऑफ गिनिया पाहायला मिळेल. मॅपवरती तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. आफ्रिका खंड बघा, मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे युरोपियन युनियन युरोप मधल्या देशांची संघटना. इंडिया कुठे? आशिया खंडामध्ये. पण हा फर्स्ट जॉईंट नेव्हल एक्सरसाइज कुठे आयोजित केलाय? तर आफ्रिकेमधल्या गिनीच्या आखातात केलेला आहे आयोजित, बरोबर. आणि यामध्ये INS सुमेधा म्हणून ह्या नेव्हल वॉरशिपने सहभाग घेतला होता भारताच्या. INS सुमेधा हे या ठिकाणी लक्षात राहू द्या. युरोपियन युनियन इंडिया फर्स्ट जॉईंट नेव्हल एक्सरसाइज गिनीच्या आखातामध्ये. आले लक्षामध्ये? पुढे बघा, इंडियामध्ये जे एकूण मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींची संख्या आहे, म्हणजे आजारामुळे, त्यापैकी 66%, 66% आजार हे कोणत्या आजारांमुळे होतात, किंवा 66% डेथ ज्या होतात त्या कोणत्या डेथमुळे होतात? तर NCD, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, असंसर्गजन्य रोग जे आहेत, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, NCD, नॉन कम्युनिकेबल म्हणजे असंसर्गजन्य, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, असंसर्गजन्य जे आजार आहेत त्या आजारांच्या माध्यमातून 66% डेथ होतात. हे ऑनलाईनर लक्षात राहू द्या, बरोबर. असा एकमेव क्रिकेटर आहे की ज्याचं ऍव्हरेज सरासरी 50 पेक्षा जास्त आहे, म्हणजेच किती आहे ती? 53.99 आहे, बरोबर. विथ ऍग्रिगेट ऑफ 10,000 प्लस रन्स, म्हणजे 10,000 पेक्षा जास्त रन्स असताना 50 पेक्षा जास्त सरासरी असणारा एकमेव फलंदाज कोण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला? तर तो म्हणजे आपला भारताचा विराट कोहली. हे लक्षात राहू द्या. 53.99 ही सरासरीने तो खेळतोय. 53.99 या सरासरीने त्यांनी 10,000 पेक्षा जास्त रन एक दिवसीय क्रिकेटमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेले आहेत विराट कोहलीने. त्याची सरासरी 50 पेक्षा जास्त आहे, 53.99. ठीक आहे. बघा, आता एक सगळ्यात महत्वाचं, इंडियन नेव्हीचे पर्सनल काही अधिकारी असतील, काही व्यक्ती असतील इंडियन नेव्हीमध्ये कार्यरत असणाऱ्या, एकूण 8 व्यक्ती होत्या. आता एक गल्फ कंट्री आहे, त्या देशाने काय केलं, ह्या भारतीय नौदलातील 8 व्यक्तींना सेंटेन्स टू डेथ म्हणजे देहदंडाची, मृत्यूदंडाची शिक्षा तिथल्या एका कोर्टाने ठोठावली. तो देश कोणता आहे? अर्थातच भारताने चांगली डिप्लोमसी किंवा चांगलं राजकारण करून त्यांची सुटका व्यवस्थित केली, बरोबर. इंडियन नेव्ही पर्सनल 8 व्यक्तींना कोर्टाने तिथल्या शिक्षा दिली. तर ते कुठलं कोर्ट आहे असं विचारलं जाईल, तर कतार हा देश आपण सर्वांना माहित असेल. कतार देश, पर्शियन गल्फला लागून कतार देश, छोटासा देश आहे, आपण सर्वांना माहित असेल. इंडियन नेव्ही पर्सनल. बघा, आता एक महत्वाचा प्रोजेक्ट आहे, इव्हॉल्युशन ऑफ युनिव्हर्स, म्हणजे ह्या विश्वाची निर्मिती किंवा उत्क्रांती कशी झाली हे शोधण्यासाठीचा एक प्रोजेक्ट आहे. त्या प्रोजेक्टचं नाव आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्या प्रोजेक्टचं नाव बघा, सोपं नाव आहे एकदम, फ्लेमिंगो. किंवा असंही विचारलं जाईल की फ्लेमिंगो हा प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे, बरोबर. बघा, पुन्हा एकदा सांगतो, फ्लेमिंगो हा प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे? फ्लेमिंगो प्रोजेक्ट इज रिलेटेड टू इव्हॉल्युशन ऑफ युनिव्हर्स, एवढं लक्षात राहू द्या. चालेल मित्रांनो, थांबूयात आपण या ठिकाणी. पुढचा पार्ट आपण काय करूयात बघा, PDF नंबर 1 आपण डिस्कस करत आहोत. PDF नंबर 1 डिस्कस करत असताना आपण पहिले 3 पेजेस डिस्कस केलेले आहेत. पुढचे 3 पेजेस आपण काय करूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. ठीक आहे, थांबूयात आपण या ठिकाणी. धन्यवाद.